कशाला म्हणलं जातं हायब्रिडायझेशन? तर the process in which two or more atomic orbital mixed together. काय? The process in which two or more atomic orbital mixed together and to form a new atomic orbital is known as hybrid orbital, and the process is known as hybridization. किंवा the process in which mixing, काय? The process in which mixing, recasting, redistribution, the process in which mixing, recasting, redistribution of atomic orbital between two atom of atomic orbital between two atom is known as hybridization. काय? ज्यावेळेस दोन atomic orbital मध्ये मिक्सिंग होत असते, त्यातून एक नव्याने atomic orbital तयार होतं, त्याला काय म्हटलं जातं? रिकास्टिंग. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजे काय? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ atomic orbital between two atom is known as hybridization. मग आता ही जी काय हायब्रिडायझेशनची प्रोसेस आहे ती फॉलोइंग स्टेप वरती काय असते? डिपेंड. त्याच्यामध्ये पहिली स्टेट असते ती कोणती? ग्राउंड स्टेट. त्या एलिमेंटची कोणती? ग्राउंड स्टेट. दुसरी स्टेट असते ती कोणती? एक्साइटेड स्टेट. तिसरी स्टेट असते ती कोणती? हायब्रिडाइज्ड स्टेट. काय? पहिली स्टेट जी असते ती कोणती असते? ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम. दुसरी असते एक्साइटेड स्टेट ऑफ एन ॲटम. तिसरी असते हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ एन ॲटम. त्याला काय म्हणलं जातं? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि लास्ट असते फॉर्मेशन ऑफ मोलेक्युल्स. लास्टची जी स्टेप असते ती कशी असते? फॉर्मेशन ऑफ मोलेक्युल. मग आता पुढे जर कन्सिडर केलं तर आपण एखादं एक्झाम्पल टाकून बघूया याच्यामध्ये. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? मूळचं मिक्सिंग, रिकास्टिंग अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल बिटवीन टू ॲटम इज नोन ॲज हायब्रिडायझेशन. ज्या प्रोसेसमध्ये दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र मिक्स होते, त्यातून एक नव्याने ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होतं आणि इलेक्ट्रॉनचे जे काही डिस्ट्रीब्युशन होत असते त्याला काय म्हणलं जातं? हायब्रिडायझेशन. मराठीमध्ये तुम्ही ऐकले हायब्रिडचा अर्थ काय असतोय? संकरित. आपण म्हणतो बघा देशी आणि हायब्रिड दोघांमधला फरक काय असतोय? हायब्रिड म्हणजे कसं? संकरित. एखाद्या ओरिजिनल रूट पकडून तयार केलं जातं, त्या पद्धतीने ह्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं आपल्याला हायब्रिडायझेशन शिकायचं आहे. आता पुढे जर बघितलं आपण, पहिली स्टेट जर घेतली तर कोणती? ग्राउंड स्टेट. सपोज आपण घेतलं काय? आता कार्बन ॲटम कन्सिडर केला. काय? कार्बन ॲटम. ग्राउंड स्टेटच्या बाबतीत कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2 आणि 2p2. कसं असतंय? 1s2, 2s2 आणि 2p2. आता 1s2 जर आपण मांडलं ऑर्बिटल नोटेशन काय? एक s आणि डोक्यावरती 2 इलेक्ट्रॉन. तसंच ऑर्बिटल डायग्राम काय असते? बॉक्स डायग्राम मध्ये 2 इलेक्ट्रॉन. हा फेडेड ॲरोने दाखवलेले आहेत. दोघंही काय करते? एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत असतो. आता 2p2 च्या बाबतीत मात्र कसं आहे बघा, पहिले 2 इलेक्ट्रॉन 2 मध्ये गेले. आता इथं 2px, 2py आणि 2pz. पुन्हा p ची 3 सब ऑर्बिटल पडते. x मध्ये एक गेलं, y मध्ये एक गेलं. ही काय झाली? ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. सपोज जर बघितलं आपण, काय? सपोज जर कन्सिडर केलं, आता फॉर्मेशन ऑफ सपोज आपण मिथेन मोलेक्युल बघतोय. मिथेन मोलेक्युल फॉर्मेशन बघतोय. एक्झाम्पल मधनं मी सांगते कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो. तुमच्या हायब्रिडायझेशनच्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स मधली पहिली स्टेप्स आहे स्टेप्स कन्सिडर्ड इन हायब्रिडायझेशन. त्यातली पहिली स्टेप आहे कोणती? ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट म्हणजे काय? मूळ अवस्था. काय? ग्राउंड स्टेट म्हणजे काय झाली? त्या कार्बन ॲटमची मूळ अवस्था. काय? कार्बन ॲटम जो आहे त्या कार्बन ॲटमची काय झाली? मूळ अवस्था. मग पुढे बघतोय आपण काय? एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट. आता एक्साइटेड स्टेट मध्ये जर गेलं
तर काय ह्याच्यामध्ये बघा पहिलं 1s2, दुसरा 1s2, तिसरा 2p2 आहे, तिसरा 2p2. आता नेहमीप्रमाणे पुन्हा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 2px1 इथं काय म्हणणार तुम्ही आता 2px1 इथं मांडत असताना कसा मांडला 2px1, 2py1 आणि 2pz0 कसं दिसतंय बघा बरोबर फॅकंट ऑर्बिटल. इथे x1 y1 म्हणलं आणि 2pz0. आता z ऑर्बिटल कसं आहे पूर्णपणे एम्प्टी. मग आता एक तर कुणाची एनर्जी जास्त असते, एक फुल्ली भरलेल्या ऑर्बिटलची एनर्जी जास्त असते पूर्णपणे भरलेल्या, दुसरी कुणाची पूर्ण रिकामा असणाऱ्या किंवा अनपेअर्ड जे असते त्यांना स्टॅबिलिटी कशी असते लेस स्टॅबिलिटी, पण एनर्जी सुद्धा कशी असते त्यांची कमी असते. मग आता याच्या बाबतीत काय होतं एक्साइटेड स्टेट मध्ये प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन आपल्याला पुढे ढकलायचा आहे. प्रमोशन म्हणजे काय पुढे ढकलणे, टू पुल्स म्हणलं जातं. आता पुल दी इलेक्ट्रॉन 2s इलेक्ट्रॉन टुवर्ड दी फॅकंट 2pz ऑर्बिटल. काय इथला जो इलेक्ट्रॉन आहे एक्साइटेड स्टेट मध्ये काय करतो आपण प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन्स इनटू फॅकंट 2pz ऑर्बिटल. कुठं ढकलला आपण आता इलेक्ट्रॉन 2s मधला एक इलेक्ट्रॉन कुठं पुश केला तर एम्प्टी असणाऱ्या 2pz ऑर्बिटल कडे. काय पूर्णपणे जे रिकामा आहे ऑर्बिटल त्याच्यामध्ये ढकलला आणि ढकलला जाऊ शकतो कशावरनं ह्या 2pz ची एनर्जी कशी आता इथं जास्त का तो पूर्ण रिकामा आहे, तो कुणाच्या तरी शोधात आहे. शोधात असताना तो बाजूचा तर काढून घेऊ शकत नाही का तर हे ऑर्बिटल भरल्याशिवाय इकडे जाऊ शकत नाही इलेक्ट्रॉन. त्यामुळे त्यानं कुणाचा काढून घेतला तर हे एस ऑर्बिटल आहे. हे एस ऑर्बिटल मध्ये पेअरिंग मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक काढून घेतला. आता पुन्हा एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होत असते बघा. मूळचं 1s जसं आहे तसं 2s मात्र एक इलेक्ट्रॉन राहिला. आता एक इलेक्ट्रॉन आपण पुढे ढकलला आणि 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन आले बघा आता एकूण 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आले. मग p चे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि s चा एक इलेक्ट्रॉन असे एकूण किती झाले 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे 4 ऑर्बिटल कशी झाली आता दे हॅव्हिंग इक्वल एनर्जी. आता लगतची 4ही ऍटॉमिक ऑर्बिटल ह्यांची एनर्जी आणि सिमेट्री कशी झालेली आहे बघा सेम झालेली आहे. म्हणजे याला काय म्हटलं जातं एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट म्हणजे काय विस्तार वाढवतोय आता ते ऍटॉमिक ऑर्बिटल. कार्बन ऍटम सेंट्रल जो आहे त्या कार्बनचा ऍटॉमिक नंबर कन्सिडर केला आपण ग्राउंड स्टेटला. मूळ अवस्था काय होती 1s2 2s2 2p2. म्हणजे कार्बनची केंद्रकापासूनची पहिली शेल तिथं 2 इलेक्ट्रॉन गेले आणि केंद्रकापासूनची 2 नंबरची शेल तिथे किती इलेक्ट्रॉन आहेत 4. 2 कुठं आहेत एस मध्ये आणि 2 कुठं आहेत तर पी मध्ये. काय 2 एस मध्ये 2 पी मध्ये. पण पी मध्ये जर बघितलं तर पी चे दोन्ही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत आणि झेड तर रिकामा दिसते. झेड रिकामा आहे म्हणून कुठला इलेक्ट्रॉन काढून घेतो एक्साइटेड स्टेट मध्ये तर 2s मधला इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हटलं जातं प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इनटू फॅकंट 2pz0 ऑर्बिटल. मग आता या 2pz0 चं पुन्हा काय झालं इथं आता 2px1, 2py1 आणि 2pz1. काय 2px1, 2py1 आणि 2pz1. दिस इज नोन ऍज एक्साइटेड स्टेट ऑफ एन ऍटम. कुठपर्यंत बघितलं आपण एक्साइटेड स्टेट पर्यंत. काय झालं इथं आता 2pz1. मग आता पुढं पुन्हा एकदा मांडून घेऊया आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग एक्साइटेड स्टेट मध्ये आलेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s2, 2s1, 2px1, 2py1 आणि 2pz1. आता इथे जर बघितलं एस मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिला 1s मात्र पूर्ण भरलेला आहे जसा आहे तसा आहे. पी मध्ये मात्र किती ऍटॉमिक ऑर्बिटल आहे ती 3. तिघामध्येही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आलाय. काय तिघामध्येही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आता जवळजवळच्या ऍटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी आणि सिमेट्री कशी झालेली आहे सेम. काय सिमिलर किंवा त्याला काय म्हटलं जातं सारखी. कशावरून का तर चारही पी च्या 3 आणि एस च्या एका ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या कशी झाली आता सारखी. दे हॅव सेम सिमेट्री अँड सेम एनर्जी. आता पुढची स्टेट कोणती असते तर हायब्रिडायझ्ड स्टेट. हायब्रिडायझ्ड स्टेट मध्ये काय झालं असतं
तर जवळचे जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, जवळचे ॲटॉमिक ऑर्बिटल, दे आर मिक्स विथ इच अदर, दे फॉर्म्स न्यू ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे काय म्हणलं जातं, दी प्रोसेस इन विच मिक्सिंग, रिडिस्ट्रीब्युशन अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इज नोन ॲज हायब्रिडायझेशन. मग या हायब्रिडायझ्ड स्टेटमध्ये एक यस आणि 3 पी ऑर्बिटल एकत्र येतात. काय, एक यस आणि 3 पी ऑर्बिटल एकत्र येतात आणि काय तयार करतात, नवीन ॲटॉमिक ऑर्बिटल तयार करतात. मग ते कसं करतात बघा, आता तुमच्या जर एका एसचं आणि 3 पीचं जर एकत्र आलं तर नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असते. काय, ज्यावेळेस एक यस आणि इकडचे 3 पी एकत्र आले तर काय झाली, 4 इक्वल एनर्जीची sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली. फॉर्मेशन ऑफ मिथेन मोलेक्युल बघतोय, मग कार्बन ॲटमची काय तयार झाली बघा, 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. मग का 4 झाली, तर एकंदरीत हायब्रिडायझेशन मध्ये किती ॲटॉमिक ऑर्बिटलनं भाग घेतलाय, तर 4. काय, एकंदरीत किती ॲटॉमिक ऑर्बिटल्सनी भाग घेतलेला आहे हायब्रिडायझेशन मध्ये, तर 4. आता ह्याच्यामध्ये 4 कोणकोणती आहेत, तर पी ची 3 ऑर्बिटल आणि एस चं 1 ऑर्बिटल. काय, एक एस आणि 3 पी एकत्र आली आणि नवीन एक ॲटॉमिक ऑर्बिटल तयार झालं, त्याला काय म्हणलं जातं, sp3 ॲटॉमिक ऑर्बिटल. ह्या sp3 चा अर्थ काय होतो, मूळचं एक यस आणि 3 पी तिघाचं मिक्सिंग आहे हे. काय, मिक्सिंग ऑफ 1 यस अँड 3 पी ॲटॉमिक ऑर्बिटल इज नोन ॲज sp3 ॲटॉमिक ऑर्बिटल. मग आता हे sp3 ॲटॉमिक ऑर्बिटलचा शेप काय असतो, हायब्रिड झालं हे. काय, मूळच्या एस आणि पी ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन करून आपण काय तयार केलं, हायब्रिड sp3 ॲटॉमिक ऑर्बिटल. मग एस ऑर्बिटल कसं असतं, स्पेरिकल शेप्ड. पी ऑर्बिटल कसं असतंय, डंबेल शेप्ड. मग आता एक एस आणि इथं 3 पी एकत्र येणार आहेत, तर इथं sp कॅरेक्टर जर काढलं, sp3 मधलं जर sp कॅरेक्टर काढलं तर एस किती असतो या हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतो, 25% आणि राहिलेला 75% कोण असतोय, पी. मग आता पी ऑर्बिटल आहे डंबेल शेप्ड, एस ऑर्बिटल आहे स्पेरिकल शेप्ड. मग आता हे जो काही मोलेक्यूल तयार होणार आहे मिथेनचा, त्याच्यामध्ये 4 sp3 हायब्रिड बॉन्ड तयार झाले. काही 4 sp3 ॲटॉमिक ऑर्बिटलचे बॉन्ड तयार झाले. त्यातलं 75% एस आहे म्हणल्यानंतर एसचा लोब कसा असणार आहे, डंबेल शेप्ड. आणि खाली जो छोटासा लोब दिसतोय तो कुणाचा असणार आहे, पी. हे तयार झालेलं काय असतंय, sp3 ऑर्बिटल. मग त्या कार्बन ॲटमला अशी 4 sp3 ॲटॉमिक ऑर्बिटल तयार झाली. मग कार्बनच्या चारही बाजूला अशी sp3 ॲटॉमिक ऑर्बिटल अकॉर्डिंग टू द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी जर बघितलं, they have maximum repulsion and minimum repulsion and molecule have maximum stability. आता इथे छोटे छोटे लोब दाखवलेले ते कुणाचे आहेत, यसचे. आणि हे ते आहेत ते मोठा लोब आहे तो कशाचा आहे, पीचा. मोठा जो लोब आहे तो कशाचा असतोय, तर पीचा. मग आता ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं, कार्बनला जे काही 4 sp3 लोब जोडले गेलेले आहेत, काय 4 sp3 जे काही लोब जोडलेले आहेत ते एका विशिष्ट अंतरावर जोडले जातात. काय, एका विशिष्ट अंतरावर जोडले जातात. आणि ह्या कार्बन मधला जो काय sp3 आहे, sp3 मध्ये पी कॅरेक्टर असते 75%, एस कॅरेक्टर असते 25%. अशा पद्धतीनं तुमचा 100. मग आता इथं sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे, तर sp3 हायब्रिड ऑर्बिटल काय करते बघा, कार्बन हायड्रोजन. आता मिथेन मध्ये कोणता बॉन्ड असतो, कार्बन हायड्रोजन बॉन्ड. काय, कार्बन हायड्रोजन बॉन्ड. इथं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असतो, 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 1s1. हायड्रोजनच्या एस ऑर्बिटलचा शेप कसा असतोय तुमचा, स्पेरिकल शेप. मग आता इथं कार्बन हायड्रोजन ज्यावेळेस बॉन्ड तयार होत असतोय त्यावेळेस कसा, स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार होतो. काय, कार्बन हायड्रोजन स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. आता प्रत्येकी sp3 हायब्रिड ऑर्बिटल एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे बघा, प्रत्येकाकडं एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हा बॉन्ड होत असताना कुणाबरोबर झाला, हायड्रोजन बरोबर, दुसऱ्या हायड्रोजन बरोबर, तिसऱ्या हायड्रोजन बरोबर, आणि हा झाला चौथ्या हायड्रोजन बरोबर. हा झाला
चौथ्या हायड्रोजन बरोबर. मग आता इथं कार्बन हायड्रोजन जो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झालाय बाय एक्झियल ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इक्वल अँगल इथला जो काय अँगल असतोय तो कसा असतोय 109 डिग्री. काय 109 डिग्री 28 मिनिट. आणि कार्बन हायड्रोजन जी बॉन्ड लेंथ असते ती किती असते तर 154 पास्कल पिकोमीटर. काय 154 पास्कल पिकोमीटर. आता इथला अँगल HCH काय हा जो बॉन्ड अँगल आहे तो सुद्धा ठरलेला असतो. एका विशिष्ट अंतरावर हे मोलेक्यूल अरेंज होत असताना ऍटम तिथं रिअरेंज झालेले असतात अकॉर्डिंग टू द व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. अकॉर्डिंग टू द व्हॅलन्शियल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी त्याला काय म्हणलं जातं VSEPR. त्याच्या अनुसार जर बघितलं तर हा मिथेनचा मोलेक्यूल टेट्राहायड्रल मोलेक्यूल तयार होत असतोय. काय टेट्राहायड्रल मोलेक्यूल तयार होत असतोय. टेट्राहायड्रल म्हणजे काय 4 बाजू असणारा जो काय मोलेक्यूल आहे तो तयार झाला. मग या प्रोसेसला काय म्हणलं जातं ओव्हरऑल हायब्रिडायझेशन. ही जी काय ओव्हरऑल प्रोसेस आहे या प्रोसेसचं नाव काय असतंय तर हायब्रिडायझेशन. द प्रोसेस इन विच मिक्सिंग recasting and redistribution of atomic orbital between two atoms is known as hybridization. And this hybridization based on following steps. पहिली स्टेप आहे त्यातली ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम. दुसरी स्टेप आहे एक्साइटेड स्टेट ऑफ एन ॲटम. आणि तिसरी स्टेप आहे हायब्रिडाइज्ड स्टेट. आणि चौथी जी स्टेप आहे ती कोणती आहे तर फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल. इट गिव्स ओरिएंटेशन अँड जॉमेट्री ऑफ द मोलेक्यूल. ह्यातून जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल मधली इलेक्ट्रॉनची जी काही देवाणघेवाण होत असते आणि त्या देवाणघेवाणीतून इलेक्ट्रॉन दिले जातात घेतले जातात. दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होत असतंय आणि त्यातून एखादं नव्याने ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होतं त्याला काय म्हणलं जातं हायब्रिडायझेशन. लक्षात येते सर्वांच्या हायब्रिडायझेशन म्हणजे काय. ज्यावेळेस दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन फेस टू फेस झालं त्यावेळेस तिथं सिग्मा बॉन्ड तयार झाला. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल लॅटरली किंवा त्याला काय म्हणलं जातं साइडवाईज ओव्हरलॅपिंगने एकत्र आले तिथं काय तयार झाला पाय बॉन्ड तयार झाला. मग इथंपर्यंत समजतंय का सर्वांना. बाकी कळतंय का स्वप्नालीला समजलं का राजनंदिनीला समजतंय का. अल्सिफा बघा इथं आता हायब्रिडायझेशन आणि हायब्रिडायझेशनच्या स्टेप महत्वाचे आहेत. पुन्हा आता या टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात बघा. काय टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये जर कन्सिडर केलं तर पुन्हा 3 प्रकार पडतात. मग त्यातला पहिला प्रकार आता जे एक्झाम्पल मार्फत बघितलं आपण sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. मग आता 1 बाय 1 एक्झाम्पल जे आहे त्याचे पहिला आज बघायचं आपल्याला काय मूळचं हायब्रिडायझेशन आणि हायब्रिडायझेशनच्या स्टेप. पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ ग्राउंड स्टेट. दुसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. तिसरी स्टेट आहे फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल. आणि चौथी स्टेप आहे इट गिव्स ओरिएंटेशन अँड जॉमेट्री ऑफ द मोलेक्यूल. मग आता ज्या काही कंडिशन्स असतील त्या दिलेल्या आहेत बघा पुस्तकामध्ये पेज नंबर 67 वरती दिलंय ॲटॉमिक ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम ॲटम पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन. जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत एकाच ॲटम मधले ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेते. उदाहरणार्थ आपण मिथेन मोलेक्यूल बघितला मिथेन मधल्या कार्बनचे ॲटॉमिक ऑर्बिटलच हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेते. 1s2 2s2 आणि 2p2. कोणतं ॲटॉमिक ऑर्बिटल कार्बनचा भाग घेते हायब्रिडायझेशन मध्ये S आणि P पण सेम ॲटमचं. ह्याच्यासाठी कंडिशन आहेत बघा हायब्रिडायझेशन साठी. ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम ॲटम कॅन पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन. दुसरा आहे ऑर्बिटल हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी undergoes hybridization. So 2s and 2p orbital undergoes hybridization, but 3s and 2p orbital are not goes hybridization.
आता 3s आणि 2p मध्ये हायब्रिडायझेशन होत नाही. 2s आणि 2p मध्येच होतंय बघा. कार्बनच्या कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये हायब्रिडायझेशन झालं तर 2s आणि 2p. तुम्ही म्हणणार 3s आणि 3p मध्ये करून बघूया. अजिबात होत नाही. काय ह्याच्यासाठी कंडिशन आहे 2s आणि 2p ॲटॉमिक ऑर्बिटल हे हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत असते. पुढे कॅरेक्टरिस्टिक अँड फीचर्स ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. पुढे जर बघितलं आपण तर नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज फॉर्मड एक्झॅक्टली सेम पार्टिसिपेटिंग इन द ॲटॉमिक ऑर्बिटल. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट करतील तेवढे काय हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. उदाहरणार्थ इथं 1s आणि 3p ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आली तर नव्यानं हायब्रिड ऑर्बिटल किती तयार झाली तर 4sp3. 4sp3 का म्हणलं तर कुणाचं कॉम्बिनेशन आहे एका एसचं आणि 3pचं. त्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं नाव काय झालं आता हायब्रिड sp3 ऑर्बिटल. काय नाव झालं sp3 ऑर्बिटल. आता पुढे जर बघितलं एकूण ॲटॉमिक ऑर्बिटल किती एकत्र आली 4 म्हणून आपण काय म्हणतो 4sp3 ऑर्बिटल. जेवढे तुम्हाला हायब्रिड ऑर्बिटल भाग जेवढे ऑर्बिटल भाग घेतील तेवढे तुम्हाला हायब्रिड ऑर्बिटल मिळतील. दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. आता 4 हे जे काही sp3 तयार झालेले आहेत ह्यांची एनर्जी कशी असते सारखी आणि त्यांचे शेप सुद्धा कसे असते सारखे. काय दे हॅव सेम एनर्जी अँड सेम शेप. Hybrid orbitals are oriented in space such a way that minimum repulsion and they are directional in nature. आता हायब्रिड ऑर्बिटल ना सुद्धा कसं असते रिपल्शन मिनिमम असते. हे एका विशिष्ट अंतरावर एकमेकांसोबत जोडले असते. बट दे हॅव्हिंग मॅक्झिमम काय असते स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी कशी असणार आहे मॅक्झिमम. त्यामुळे हे कसे असते डायरेक्शनल. and the hybrid orbitals are different in shape from participating in the atomic orbital. They bears characteristic of atomic orbital which are they derived. And two atomic orbital two hybrid orbital holds two electrons with opposite spin. आता ज्यावेळेस इथं आपण बघितलं मिथेन मोलेक्यूल तयार झालेला बघितला आपण एक एक्झाम्पल म्हणून बघितलेला आहे बघा. ह्या मिथेन मोलेक्यूल मध्ये कार्बनची हायब्रिड ऑर्बिटल किती झाली एकूण 4. आता कार्बनची sp3 हायब्रिड ऑर्बिटल झाली 4. आता प्रत्येकाकडे एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येकाकडे कसा एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आता प्रत्येकाकडचा एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जो असतोय इथला प्रत्येकाकडचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. कार्बनची एकूण 4 sp3 ऑर्बिटल 1 2 3 आणि इकडेच काय झालं 4. आता हे कुणाबरोबर ओव्हरलॅप होत असतंय तर हायड्रोजनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर काय होत असतंय ओव्हरलॅप. हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कार्बन हायड्रोजन काय तयार झाला इथं सिग्मा बॉन्ड. काय तयार झाला कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड. पण दोन्ही इलेक्ट्रॉन एकत्र आले हायड्रोजनचा एक आणि कार्बनचा एक दोघं एकत्र आले तर इथं काय तयार होते अपोजिट स्पिन मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन फिरत असते. एक क्लॉकवाईज फिरला तर दुसरा अँटी क्लॉकवाईज. काय एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा कसा असतोय अँटी क्लॉकवाईज. समजतंय का सगळ्यांना इथपर्यंत. बघा हायब्रिडायझेशन प्रोसेस कशावरती काम करते तर तुमच्या ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट त्याच्यानंतर तुमची हायब्रिडायझ्ड स्टेट आणि फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल. इट गिव्स ओरिएंटेशन अँड जॉमेट्री ऑफ दिस मोलेक्यूल. मग उद्या आपण बघायचं आहे टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. आज इथंच थांबूया आपण.